पारनेरसह परिसरात 2 दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सिद्धेश्वर मंदिर परिसरातील धबधबे मस्तक कोसळत आहेत. सिद्धेश्वर मंदिराच्या जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर आपण वाहने लावल्यावर लगेच डाव्या हाताला छोटे छोटे धबधबे लक्ष वेधून घेतात. लहान मुलांना या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी सुरक्षित आहे. शेजारी स्वच्छ कोमट पाण्याचे कुंड काठोकाठ भरलेले आहे. तेथे आपल्याला पोहण्याचा आनंद घेता येईल. मंदिराकडे जाताना बंधारा म्हणून पडणारे पाणी व डाव्या हाताला लांबलचक खडकावरून फेसाळत पांढरे शुभ्र धबधबे विशेष आकर्षण ठरत आहे. मंदिरात दर्शन घेऊन आल्यावरती मागील बाजूस कड्यावरून दरीत कोसळणारा धबधबा मनमोहक आहे. पण हा धबधबा धोकादायक आहे. येथे कोणालाही जाता येत नाही. याच दरीजवळून सिद्धेश्वरवाडी तलावाजवळ जाऊ शकतात. या धबधब्याचा पाहण्याचा आनंद घेतला व मंदिरावर शेजारील डोंगरावर आपण जाऊ शकता. खडकामधून खळखळून वाहणारे पाणी आणि थोडेसे पुढे गेल्यावर घनदाट जंगलात फिरण्याचा आनंद आपण घेऊ शकता. कुटुंब मित्रमैत्रिणींसहित भटकंती करण्याचे, डबे आणून व वनभोजन करण्याचा आनंद आपण घेऊ शकता. मात्र आपण आणणाऱ्या पाणी बाटल्या व इतर साहित्य स्वतः परत उचलून घेऊन जावे. नमस्कार, युवराज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पारनेरपासून प्रसिद्ध असणारे पर्यटन स्थळ आपण पाहणार आहोत. पारनेर परिसरात चांगला पाऊस झाला आणि गेल्या 2 दिवसापासून हे जे सिद्धेश्वर मंदिर परिसर आहे पाहतोय ते आपण धबधबे निसर्गाचे ह्याच्याने पूर्णपणे निसर्गरम्य झालेला आहे. आपण पाहू शकता. आपण जर माझ्या डाव्या हाताला पाहिले तर हा एकदम सुरक्षित धबधबा इतका मस्त फेसाळतोय की आपल्याला प्रत्यक्ष तिथं त्या धबधब्याचा आनंद घ्यायला प्रत्यक्ष आपल्याला यावंच लागेल. कारण की पारनेरपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर हे सिद्धेश्वर मंदिर आहे. सिद्धेश्वर मंदिराचं जर आपण बांधकाम पाहिलं ते अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं बांधकाम हे पूर्णपणे आहे. पारनेरचे हे धबधबे तुम्ही एकदा पाहू शकता. धबधब्यांचा नजारा एकदम तुम्ही जवळून बघा. तिथं तुम्हाला ह्याच्यामध्ये धबधब्याचा आनंद घेता येतो. तो प्रत्यक्ष तुम्ही तिथे जाऊ शकता. परंतु आपण ती काळजी आपण घेतली पाहिजे. सगळं हे खाली दरी आहे त्याच्यामुळं परिसरात आपल्याला कसा आनंद घेता येईल तो सुद्धा आपण घ्यावा. खाली मोठी दरी आहे. सिद्धेश्वर मंदिर परिसरामधील हा 9 नंबर डोंगराचा नजारा पहा आपण. डोंगरातून या खळखळतं पाणी वाहतंय. पत्रकार उदय शेरकर या ठिकाणी आपल्या समोर आहेत. सांगा सर, काय इथली पर्यटनाचा आनंद कसा घेता येईल? ह्या निसर्गाने नटलेल्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात आपण तिन्ही बाजूला पाहू शकतो. मोठमोठे डोंगर आहेत आणि दरीमध्ये हे मंदिर बसलेलं असून निसर्गाने नटलेल्या या परिसरात आपण पर्यटनाचा, ट्रॅकिंगचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता. तुम्ही पाहत असाल पूर्णपणे आता ह्या 2 दिवसाच्या पावसामुळे हे ओढे, नाले, झरे क्षमतेने वाहत आहेत आणि याच्यातनं तुम्ही निसर्गाचा खळखळणारं पाणी ते तुम्ही पाहू शकता. ह्या निसर्गाचा तुम्ही आनंद घेण्यासाठी सिद्धेश्वर मंदिर परिसराला नक्की भेट द्या.
समोर पहा तुम्ही घनदाट जंगल आहे. 2 मिनिटाच्या अंतरावर घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलातून फिरण्याचा आनंद आपण घेऊ शकता. डबे घेऊन येऊ शकता, भोजनाला आपण येऊ शकता, कुटुंबासहित येऊ शकता, लहान मुलांना बच्चे कंपनीला येऊ शकता. फक्त इथली दरी खोऱ्याची सुरक्षितता आपण जपली पाहिजे. प्लॅस्टिकच्या बाटल्यासुद्धा इथं कोणी टाकू नका, आपल्याबरोबर न्या. पण पूर्ण आनंद आपल्या इथं घेता येतोय. मोरांचा आवाज, मोरसुद्धा आपल्याला दिसतील. पलीकडच्या बाजूला तरस आहेत, तिकडे जाऊ नका जास्त लांब. तरस आणि बिबट्यांचा वावरसुद्धा इथं आहे. त्यामुळं नक्कीच आपण या सिद्धेश्वरच्या निसर्ग सौंदर्याला भेट द्या.